डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे टीआरपीचा खेळ. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 27 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला आणि किळसवाण्या प्रकारापर्यंत पोहोचलेला टीआरपीचा खेळ आता तुम्हा आम्हाला सगळ्यांना चांगलाच माहीत झालेला आहे. या टीआरपीच्या खेळावरती सगळ्या मालिका प्रसारित केल्या जातात किंवा गुंडाळल्या जातात. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रावर आधारित असणारी अशीच एक मालिका टीआरपीचं नाव सांगून एका चॅनलनं गुंडाळली. त्या निमित्तानं लिहिलेली आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे टीआरपीचा खेळ. तुकार आणि भिक्कार मालिकांना. तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अगदी चिक्कार आहेत. तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अधिक चिक्कार आहेत. मालिका जेवढा स्वैराचार प्रेक्षक तेवढेच मोक्कार आहेत. मालिका जेवढा स्वैराचार प्रेक्षक तेवढे मोक्कार आहेत. प्रेक्षक तेवढे मोक्कार आहेत. हिचा नवरा तिच्यासोबत, तिचा नवरा त्याच्यासोबत, ती याच्या घरात काड्या करते, ही त्याच्या घरात काड्या करते, सासू विरुद्ध सून, सासू विरुद्ध सासू, जाऊ विरुद्ध ननंद, अशा प्रकारांचा मालिकेमधला स्वैराचार आता प्रेक्षक पाहून किटलेले आहेत. हेच सांगणारं सदळ वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. तुकार आणि भिक्कार मालिकांना. तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अगदी चिक्कार आहेत. तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अधिक चिक्कार आहेत. मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढेच मोक्कार आहेत. मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढेच मोक्कार आहेत. प्रेक्षकही तेवढेच मोक्कार आहेत. सदळ वात्रटिकेचं शेवटचं दुसरं आणि पुढचं कडवं. चांगल्या मालिकांना मात्र, चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो. चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो. टीआरपी खरा असो वा खोटा, मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो. टीआरपी खरा असो वा खोटा, मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो. मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो. पुन्हा एकदा दुसरं कडवं. चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक धुंडाळावा लागतो. कसा? कारण तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षकही चिक्कार असतो. तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षकही चिक्कार असतो. मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढाच मोक्कार असतो. मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढाच मोक्कार असतो. म्हणून चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो. चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो. टीआरपी खरा असो वा खोटा, मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो. टीआरपीचा खेळ खरा असो वा खोटा, मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो. मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं टीआरपीचा खेळ. आजची वात्रटिका आहे शत्रुत्व संहिता. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 27 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्येक व्यवस्थेचे, प्रत्येक संज्ञेचे काही नियम असतात. त्यांचं पालन करावं लागतं. ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणची संहिता, नियम आपल्याला पाळावे लागतात. उदाहरणार्थ निवडणुकीची आचारसंहिता. पण प्रत्यक्ष जीवनात सर्व क्षेत्रामध्ये, त्यातल्या त्यात राजकारण, समाजकारणामध्ये जर हे नियम पाळले नाहीत, शत्रुत्व कुणासच पत्करावं, मैत्री कुणाशी करावी, याचे काही संकेत आहेत, याची काही संहिता आहे. त्यापैकीच शत्रू संहिता उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका, अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे शत्रुत्व संहिता. जर असे वाटत असेल की अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत, जर
असे वाटत असेल की आपली अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत, तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ नयेत, तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ नयेत, चुकूनही शत्रू होऊ नयेत. नीट समजावावं, नीट कळावं आणि त्याची दक्षता घ्यावी म्हणून सदळ वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. जर असे वाटत असेल की आपली अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत, जर असं वाटत असेल की आपली अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत, तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ देऊ नयेत, तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ देऊ नयेत, चुकूनही शत्रू होऊ देऊ नयेत. वात्रटिकेचं नाव शत्रुत्व संहिता, सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. शत्रूंचे मित्र झाले तरी चालतील, शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल, पण मित्रांचे शत्रुत्व झेपत नाही. शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल, पण मित्रांचे शत्रुत्व झेपत नाही, कारण कपड्याच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही, कारण कपड्याच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही, तिथे काही सुद्धा लपत नाही. जरा अधिकच गांभीर्यानं घ्यावं असं सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. शत्रूंचे मित्र झाले तरी चालतील, शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल, पण मित्रांचे शत्रुत्व झेपत नाही. शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल, पण मित्रांचे शत्रुत्व झेपत नाही, कारण कपड्यांच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही, कारण कपड्यांच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही, तिथे काही सुद्धा लपत नाही. आणि चुकून आपल्या मित्रांचे शत्रू झाले तर कोणती वेळ येते हे सांगणारं सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. मग आपलीच आपल्यासोबत सतत लपाछपी खेळावी लागते, मग आपलीच आपल्यासोबत सतत लपाछपी खेळावी लागते, आणि आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते, आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते, आपल्यालाच टाळावी लागते. कधी? जर आपले मित्र शत्रू झाले तर. म्हणून वात्रटिकेचं नाव शत्रुत्व संहिता, शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. मग आपलीच आपल्यासोबत सतत लपाछपी खेळावी लागते, मग आपलीच आपल्यासोबत सतत लपाछपी खेळावी लागते, आणि आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते, आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते, आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं शत्रुत्व संहिता. मित्र हो, नमस्कार. मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड, आपल्यासाठी सादर करतोय माझी एक मालिका वात्रटिका. आजच्या मालिका वात्रटिकेचं नाव आहे नववर्षाचा संदेश. नववर्षाचा संदेश. सदरील मालिका वात्रटिका दैनिक पुण्यनगरीमध्ये 1 जानेवारी 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची मालिका वात्रटिका आहे नववर्षाचा संदेश. जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते, जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते, तसे उगवत्यालाही हमखास मावळावे लागते. जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते, तसे उगवत्यालाही मावळावे लागते. जुने जेव्हा खंगत असते, जुने जेव्हा खंगत असते, तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. जुने जेव्हा खंगत असते, तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. वर्ष महिने दिवस आपण असे टप्पे पाडतो, वर्ष महिने दिवस आपण असे टप्पे पाडतो. तास मिनिट सेकंदासारखे सोयीनुसार कप्पे पाडतो, तास मिनिट सेकंदासारखे सोयीनुसार कप्पे पाडतो. वर्ष महिने दिवस
आपण असे टप्पे पाडतो. वर्ष महिने दिवस आपण असे टप्पे पाडतो. तास मिनिट सेकंदासारखे सोयीनुसार कप्पे पाडतो. तास मिनिट सेकंदासारखे सोयीनुसार कप्पे पाडतो. काळाची खेळी तेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खेळी तेव्हा अनंतात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. आशेला लागूनच निराशाही येत असते. आशेला लागूनच निराशाही येत असते. आपल्या स्वैर स्वप्नांना अचूक दिशा देत असते. आपल्या स्वैर स्वप्नांना अचूक दिशा देत असते. आशेला लागूनच निराशाही येत असते. आशेला लागूनच निराशाही येत असते. आपल्या स्वैर स्वप्नांनाही अचूक दिशा देत असते. आपल्या स्वैर स्वप्नांनाही अचूक दिशा देत असते. एकाचे यशस्वी होईल तेव्हा दुसऱ्याचे स्वप्न भंगत असते. एकाचे यशस्वी होईल तेव्हा दुसऱ्याचे स्वप्न भंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. नवे वर्ष नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. कुणी करतो संकल्प कुणी नशेत झिंगत असते. कुणी करतो संकल्प कुणी नशेत झिंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. गेलेली संधी ही पुन्हा परत आणता येते. गेलेली संधी ही पुन्हा परत आणता येते. आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यही जाणता येते. आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यही जाणता येते. गेलेली संधी ही पुन्हा परत आणता येते. आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यही जाणता येते. उगीच वर्तमानाला विसरून कुणी भूतकाळात रंगत असते. उगीच वर्तमानाला विसरून कुणी भूतकाळात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. जुने जेव्हा खंगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत. त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत.
तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशाही कळल्या पाहिजेत. तुमचा जयघोष ऐकून लोकांनाही दिशा कळल्या पाहिजेत. त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत. त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत. तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशाही कळल्या पाहिजेत. तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशाही कळल्या पाहिजेत. कस्तुरीची कीर्ती कशी नकळत पांगत असते. कस्तुरीची कीर्ती कशी नकळत पांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. वर्ष सुखाचे जावो, नवीन वर्ष सुखाचे जावो. नव्याला सामोरे जाताना, नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको आणि पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. आपला गंध आपल्यालाच कळावा. आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते. आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. पुन्हा एकदा हेच करू. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको आणि पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. आपला गंध आपल्यालाच कळावा. आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते. आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. जसे उगवत्यालाही मावळावे लागते. जसे उगवत्यालाही मावळावे लागते तसे गढूळपणालाही हमखास निवळावे लागते. जसे गढूळपणालाही हमखास निवळावे लागते तसे उगवत्यालाही मावळावे लागते. जुने जेव्हा खंगत असते, जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही आणि त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधी सांडत नाही. त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधी सांडत नाही. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही. त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही. त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही. मोकळ्या मनाने भांडले की शत्रुत्वही भंगत असते. मोकळ्या मनाने भांडले की शत्रुत्वही भंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. धावपळ पाठीशी असली तरी, धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे. धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे. डोळे ही तेच बघतात त्यांना जशी संगत असते.
डोळेही तेच बघतात त्यांना जशी संगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते। धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे, धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे। डोळेही तेच बघतात त्यांना जशी संगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते। जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते, जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते। सदरील मालिका वात्रटिकेचं शेवटचं कडू। वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात, वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात। एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात, एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात। वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात, वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात। एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात, एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात। ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते, ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते। नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते। पुन्हा एकदा शेवटचं कडू। वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात, वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात। एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात, एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात। ते कसले तरुण, ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते, ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते। नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते। जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते, जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते, तसे उगवत्यालाही हमखास मावळावे लागते। जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते, तसे उगवत्यालाही हमखास मावळावे लागते। जुने जेव्हा खंगत असते, जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते, जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते। नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते, नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते। आजच्या मालिका वात्रटिकेचं नाव होतं नववर्षाचा संदेश। रचना सूर्यकांत डोळसे, अभिवाचन सूर्यकांत डोळसे। नव्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष आनंददायी, उल्हासदायी आणि आरोग्यदायी जावो, ह्याच नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अर्थात हॅपी न्यू इयर। नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजची वात्रटिका आहे मतदान यंत्राचे दुःख, अर्थात ईव्हीएमचं दुःख। सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। एकीकडे ईव्हीएम हटाव, मतदान यंत्र हटाव अशा प्रकारची मोहीम आपल्या देशामध्ये जोरदार चालू आहे। याच वेळी इतके दिवस होऊ नये आपल्या मतदार राजाला मतदान यंत्रावरती नीटपणे मतदान करता येत नाही, ही फक्त लोकशाहीचीच नाही तर मतदान यंत्राची सुद्धा सल आहे। हेच मतदान यंत्राचं दुःख मतदान यंत्र आपल्याला सांगू पाहत आहे वात्रटिकेच्या माध्यमातून। तेव्हा
आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मतदान यंत्राचे दुःख. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती सांगा द्यावी दाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती सांगा द्यावी दाद. किती द्यावी सांगा दाद. पुन्हा एकदा पहिलं कडवं. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती द्यावी सांगा दाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती द्यावी सांगा दाद. किती द्यावी सांगा दाद. असं का म्हणतंय मतदान यंत्र? हेच पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात. लोकशाहीची टिंगल बघून, लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. बूथमध्येच गटारतो मी. मतदान केंद्रामधला हा अत्यंत दुःखद असा अनुभव आपल्याशी शेअर करतंय मतदान यंत्र. म्हणून सदरी वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा. लोकशाहीची टिंगल बघून, लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. चिट्ट्या मारतो लाल, अर्थात मतदान करत असताना. लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. बूथमध्येच गटारतो मी. आपलं दुःख सांगत असताना मतदार यंत्राला काय अपेक्षित आहे तुमच्या माझ्याकडून या देशाच्या लोकशाहीसाठी, हेच शब्दांकन सदर वात्रटिकेच्या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये. माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही, तरी वाटले सांगून पहावे. ईव्हीएम हटामची मोहीम आपल्याकडे चालू आहे, म्हणून सदरी मतदार यंत्र आपल्याला सांगतंय माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही, तरी वाटले सांगून पहावे. माझ्यावरही विश्वास नाही, तरीही वाटले सांगून पाहावे. मतदारांची निरक्षरता बघून, मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. इतकं नैराश्य या ईव्हीएम मशीनच्या अर्थात मतदान यंत्राच्या वाट्याला आलेलं आहे. हे आपल्याला पुन्हा कळावं म्हणून सदरील वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही, तरी वाटले सांगून पाहावे. माझ्यावरही विश्वास नाही, तरी वाटले सांगून पाहावे. मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मतदान यंत्राचे दुःख. आजची वात्रटिका आहे उपाध्यांची व्याधी अर्थात रोग. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे उपाध्यांची व्याधी. कुणाच्या मागे कार्यसम्राट, कुणाच्या मागे कार्यसम्राट, कुणाच्या मागे रस्ते महर्षी, कुणाच्या मागे कार्यसम्राट, कुणाच्या मागे रस्ते महर्षी अशा विविध उपाध्या आहेत. कुणाच्या मागे कार्यसम्राट, कुणाच्या मागे रस्ते महर्षी अशा विविध उपाध्या आहेत. नेत्यांना गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांना ह्या व्याध्या आहेत. नेत्यांना गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांच्या ह्या व्याध्या आहेत. कार्यकर्त्यांना ह्या व्याध्या आहेत. डिजिटल बॅनरवरती आपल्या नेत्याच्या मागे कार्यकर्ते काय लिहितील याचा भरोसा राहिलेला नाही. आपल्या नेत्याला उपाध्या देण्याची, पदव्या देण्याची त्यांच्या स्पर्धा लागलेली आहे. नवे नवे त्यांना हा राजकीय रोग जळलेला आहे की काय असं सांगणारं सदरील वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. कुणाच्या मागे कार्यसम्राट, कुणाच्या मागे रस्ते महर्षी, कुणाच्या मागे कार्यसम्राट, कुणाच्या मागे रस्ते महर्षी अशा विविध उपाध्या आहेत. नेत्यांना गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांना या व्याध्या आहेत. नेत्यांना गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांना या व्याध्या आहेत. कार्यकर्त्यांना या व्याध्या आहेत. सदरील वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि दुसरं कडवं. आबा दादा अण्णा काका नंतर. आबा दादा अण्णा काका नंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे.
हे लावून झालं तात्या, आबा, अण्णा, काका, भाऊ. आता रस्ते सम्राट, कार्य सम्राट, रोड सम्राट, तलाव सम्राट वगैरे वगैरे उपाध्या आपल्याला डिजिटल बॅनरवरती दिसून येतात. म्हणून आबा, दादा, अण्णा, काका नंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे. अण्णा, दादा, आबा आणि काका नंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे. कर्त्यापेक्षा बोलक्यांचीच आजकाल सर्वात मोठी धूम आहे. कर्त्यांपेक्षा बोलक्यांचीच आज सर्वात मोठी धूम आहे. जे करत नाहीत त्यांचाच जास्त उदय होतो. ज्यांचं कार्य शून्य आहे अशांचाच उदय कार्यकर्त्यांकडून केला जातो. हे अधोरेखित करणारं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा. आबा, दादा, अण्णा आणि काकानंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे. आबा, दादा, अण्णा आणि काकानंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे. कर्त्यापेक्षा बोलक्यांचीच आजकाल सर्वात मोठी धूम आहे. कर्त्यांपेक्षा बोलक्यांचीच आजकाल सर्वात मोठी धूम आहे. अर्थात फक्त राजकीय क्षेत्रात नाही तर सर्वच क्षेत्रामध्ये. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उपाध्यांची व्याधी. आजची वात्रटिका आहे देवाधर्माचा धंदा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे देवाधर्माचा धंदा. देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही. देव धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही हेवा नाही. अर्थात आमच्या मनात त्यांच्याविषयी आकस नाही किंवा कसलीही स्पर्धा नाही. हेच सांगणारं सदळ वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही. आणि देवा धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही हेवा नाही. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे. भुलणे, बळी पडणे, फसणे, गुंगणे. कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे. लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे. देवधर्माचा धंदा का चालतो, त्याचं मूळ भांडवल काय, नेमकं भांडवल काय, हे सांगणारं सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे. लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारणही जोरात आहे. ज्याचे त्याचे स्वार्थ कारण नाही, ज्याच्या त्याच्या उरात आहे. सदळ वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारणही जोरात आहे. ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं देवाधर्माचा धंदा. आजची वात्रटिका आहे
अंदाज पंचे. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 26 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर, निवडणुका संपन्न झाल्यानंतर किंवा आधीमधी अनेक संस्था निवडणुकीचे पोल जाहीर करतात, अर्थात लोकमताचा कौल जाहीर करतात असं त्यांचं मत आहे. आणि आपले कौल, आपला अंदाज खरा ठरल्याचे दावेही ते सतत ठोकत असतात. वास्तवात मात्र त्यांचे दावे किती तोंडावरती आपटलेले आहेत यांचे वेळोवेळी आपल्याला पुरावे मिळत गेलेले आहेत. तरीही आकडेवारी उचलून दाखवत आपणच कसे खरे आहोत हे सांगण्याचा सपाटा सदरील संस्था काही सोडत नाही. आता त्यांचे अंदाज त्यांना लखला. याच निवडणूक पूर्व अंदाजावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अंदाज पंचे. निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले आणि हे अंदाज जाहीर केले की पॅनलवर याचं विश्लेषण येतं. आपल्याकडं एक मन आहे, बाजारात तुरी अन. निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले. निवडणूक पूर्व अंदाजावरून ते एकमेकांना खेटायला लागले आणि अंदाज पंचे 10 दर्श करीत आपलाच पक्ष रेटायला लागले. अंदाज पंचे 10 दर्श करून आपलाच पक्ष रेटायला लागले. आपलाच पक्ष रेटायला लागले. या तथाकथित अंदाजावरून राजकीय पक्ष एकमेकांना टीकेचं लक्ष करतात हे सांगणार सदर वात्रटिकेचं हे पहिलं कडवं. निवडणूक पूर्व अंदाजावरून, निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले. निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले. अंदाज पंचे 10 दर्श करीत आपलाच पक्ष रेटायला लागले. अंदाज पंचे 10 दर्श करीत आपलाच पक्ष रेटायला लागले. पक्ष म्हणजे बाजू, पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, अर्थात सगळे राजकीय पक्ष आणि सदरील सर्वे करणारी संस्था सुद्धा. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. अंदाजावर भाष्य करणारे. अंदाजावर भाष्य करणारे जसे दिल्लीचे तसे गल्लीचे आहेत. अंदाजावर भाष्य करणारे जसे दिल्लीचे तसे गल्लीचे आहेत. ही सगळी रंगीत स्वप्ने, ही सगळी रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत. ही सगळे रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत. खरोखरच शेख चिल्लीचे आहेत. शेख चिल्ली म्हटल्यानंतर बाकी काही सांगायची गरज नाही. म्हणून सदरी वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा. अंदाजावर भाष्य करणारे. अंदाजावर भाष्य करणारे जसे दिल्लीचे तसे गल्लीचे आहेत. अंदाजावर भाष्य करणारे जसे गल्लीचे तसे दिल्लीचे आहेत. ही सगळी रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत. ही सगळी रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत. खरोखरच शेख चिल्लीचे आहेत. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. ते जागांचे अंदाज सांगून मोकळे. ते जागांचे अंदाज सांगून मोकळे, साधी निवडणुकांची वाट नाही. ते जागांचे अंदाज सांगून मोकळे, साधी निवडणुकांची वाट नाही. अजून घोडा आणि मैदान, अजून घोडा आणि मैदान यांची नावाला सुद्धा गाठ नाही. अजून घोडा आणि मैदान यांची नावाला सुद्धा गाठ नाही. नावाला सुद्धा गाठ नाही. निवडणुकीची तारीख जाहीर व्हायच्या आधीच यांचे जागांचे अंदाज तयार असतात. यावरतीच भाष्य करणार सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. ते जागांचे अंदाज सांगून मोकळे. ते जागांचे अंदाज सांगून मोकळे, साधी निवडणुकांची ही वाट नाही. ते जागांचे अंदाज सांगून मोकळे, साधी निवडणुकांची वाट नाही. अजून घोडा आणि मैदान यांची, अजून घोडा आणि मैदान यांची साधी नावाला सुद्धा गाठ नाही. अजून घोडा आणि मैदान यांची साधी नावाला सुद्धा गाठ नाही. साधी नावाला सुद्धा गाठ नाही. म्हणून आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अंदाज पंचे. आजची वात्रटिका आहे झुऱ्यांसाठी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. गावोगावच्या शहराच्या टपरीवर जे रोड रोमिओ असतात, जे झुरे असतात, त्यांना सदर वात्रटिका समर्पित. अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे झुऱ्यांसाठी. चौका चौकात टपरी टपरीवर, चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्या मागे झुरे आहेत.
चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्या मागे झुऱ्या आहेत, लाळ घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत, लाळ घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत, झाले ते पराक्रम पुरे आहेत. पुन्हा एकदा पहिलं कडू. चौका चौकात टपरी टपरीवर, चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्यांमागे झुरे आहेत, लाळ घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत, लाळ घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत, झाले ते पराक्रम पुरे आहेत. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी, झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे, झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे, हरवलेले कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे, हरवलेले कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे, द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे. वात्रटिकेचा झुऱ्यांसाठी, सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे, झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे, हरवलेला कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे, हरवलेला कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे, द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे, अर्थात रडवेला होतो आहे, कातर होतो आहे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. कवेत घ्या दाही दिशा, झुऱ्यांसाठी. कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे, कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे, मिळून दाखवा असे काही, मिळून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे, मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे. अत्यंत महत्वाचा संदेश वात्रटिका या शेवटच्या कडव्यातून त्या झुऱ्यांना देऊ पाहते आहे. म्हणून सदळ वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. कवेत घ्या दाही दिशा, कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे. तुम्ही कशाला कुणावरती झुरता? कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे, मिळवून दाखवा असे काही, मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे, मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे, जे आयुष्यभर पुरले पाहिजे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं झुऱ्यांसाठी. नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे आपल्या समोर सादर करतोय. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. कधी भेटेल, कसा भेटेल, का आणि कुठे भेटेल, कधी भेटेल, कसा भेटेल, का आणि कुठे भेटेल हे सांगता येत नाही. का कुणास ठाऊक त्याच्या पापभीरू नजरेला माझा विश्वास वाटत असतो. का कुणास ठाऊक त्याच्या पापभीरू नजरेला माझा विश्वास वाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला. श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला. तुमचाच मानसपुत्र तो माझ्या हृदयालाच खेटला. श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला. तुमचाच मानसपुत्र तो माझ्या हृदयालाच खेटला. नंतर मात्र गायब तो गायबच. नंतर मात्र गायब तो गायबच. त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. मग मात्र तुमचा श्याम श्याम सारखा वागला नाही. मग मात्र तुमचा श्याम श्याम सारखा वागला नाही. आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका, आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका दुसऱ्यासाठी फुटत असतो. आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका दुसऱ्यासाठी फुटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम पाहिला पहिलीच्या वर्गात रडत रडत दाखल होताना. गुरुजी तुमचा श्याम पाहिला पहिलीच्या वर्गात रडत रडत दाखल होताना. कोण वाड्यात आल्याचा समज
आणखीनच दृढ होताना, कोंडवाड्यात आल्याचा समज आणखीनच दृढ होताना. श्याम बावरला, श्याम सावरला. श्याम बावरला, श्याम सावरला, दाटलेला हुंदका त्यानं आवरला. त्याची नजर सांगत होती इथे सगळा राडा आहे. त्याची नजर सांगत होती इथे सगळा राडा आहे. जिथे नाव घातले तो शाळा नावाचा कोंडवाडा आहे. जिथे नाव घातले तो शाळा नावाचा कोंडवाडा आहे. त्याच्या नजरेतला तो अर्थ थेट माझ्या मेंदूला खेदत असतो. त्याच्या नजरेतला तो अर्थ थेट माझ्या मेंदूला खेदत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. पहिलीत दाखल होताना पुस्तकांचे ओझे गाठीशी होते. पहिलीत दाखल होताना पुस्तकांचे ओझे गाठीशी होते. KG-BGचे अनुभव श्यामच्या पाठीशी होते. KG-BGचे अनुभव श्यामच्या पाठीशी होते. श्याम शाळेत रमायचा, श्याम शाळेत दमायचा. श्याम शाळेत रमायचा, श्याम शाळेत दमायचा. माझ्याशी त्याचा दोस्ताना चांगलाच जमायचा. माझ्याशी त्याचा दोस्ताना चांगलाच जमायचा. त्याच्या नजरेत प्रश्न दाटले, प्रश्नांचे काहूर मनात उठले. त्याच्या नजरेत प्रश्न दाटले, प्रश्नांचे काहूर मनात उठले. त्याचा जीव कोड्यात असायचा, शिक्षकांचा इंटरेस्ट मात्र धड्यात असायचा. त्याचा जीव कोड्यात असायचा, शिक्षकांचा इंटरेस्ट मात्र धड्यात असायचा. अनुत्तरित प्रश्नांचे तरंग आजही मनात उठत असतो. अनुत्तरित प्रश्नांचा तरंग आजही मनात उठत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्याम सकाळी उठतो, सकाळी ट्युशन्स गाठतो. श्याम सकाळी उठतो, श्याम सकाळी ट्युशन्स गाठतो. सहन होत नसतानाही डॅडी मम्मीसाठी सार रेटतो. डॅडी मम्मीसाठी सार रेटतो. श्याम सकाळी उठतो, सकाळी ट्युशन्स गाठतो. सहन होत नसतानाही डॅडी मम्मीसाठी सार रेटतो. श्याम क्लासलेसला जातो, श्याम छंद वर्गाला जातो. श्याम क्लासेसला जातो, श्याम छंद वर्गाला जातो. श्याम संसार वर्गाला जातो. न कुरकुरता सगळं सगळं श्याम रडत असतो. श्याम क्लासेसला जातो, श्याम छंद वर्गाला जातो. श्याम संस्कार वर्गाला जातो. न कुरकुरता श्याम सगळं सगळं रेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्याम 10वी होतो, श्याम 12वी होतो. श्याम 10वी होतो, श्याम 12वी होतो. श्याम पदवीधारक होतो, श्याम पदव्युत्तर होतो. श्याम 10वी होतो, श्याम 12वी होतो. श्याम पदवीधारक होतो, श्याम पदव्युत्तर होतो. तरीही अपेक्षांच्या ओझ्यापुढे श्याम निरुत्तर होतो. तरीही अपेक्षांच्या ओझ्यापुढे श्याम निरुत्तर होतो. अपेक्षांचे ओझे वरचेवर वाढले जाते. अपेक्षांचे ओझे वरचेवर वाढले जाते. मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते. मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते. मग श्याम दिसतो पंख्याच्या दोरीला लटकलेला. मग श्याम दिसतो पंख्याच्या दोरीला लटकलेला. तेव्हा तिरस्काराचा जळजळीत कटाक्ष त्याच्या शेवटच्या नजरेत दाटत असतो. अपेक्षांचे ओझे वरचेवर वाढले जाते. मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते. मग श्याम दिसतो पंख्याच्या दोरीला लटकलेला. तेव्हा तिरस्काराचा जळजळीत कटाक्ष त्याच्या शेवटच्या नजरेत दाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो.
भावनाप्रधान श्याम स्वतःला संपवून घेतो. भावनाप्रधान श्याम स्वतःला संपवून घेतो. उद्योगी श्याम मात्र नको त्या उद्योगात स्वतःला जुंपवून घेतो. उद्योगी श्याम मात्र नको त्या उद्योगात स्वतःला जुंपवून घेतो. असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर. असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर, मोक्याच्या जाग्याच्या टपऱ्या टपऱ्यावर, आयुष्याबरोबरच लिकी बाळीवर झुरताना. असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर, मोक्याच्या जागच्या टपऱ्या टपऱ्यावर, आयुष्याबरोबरच लिकी बाळीवर झुरताना, ब्लॅकचे धंदे करताना, एकतर्फी प्रेम करता करता पोरींना जीवे मारताना. आयुष्याबरोबरच लिकी बाळीवर झुरताना, ब्लॅकचे धंदे करताना, एकतर्फी प्रेम करता करता पोरींना जीवे मारताना. श्याम म्हणतो मेरे दिल के टुकड़े हजार हुए. श्याम म्हणतो मेरे दिल के टुकड़े हजार हुए. माझा जीव मात्र तीळ तीळ तुटत असतो. माझा जीव मात्र तीळ तीळ तुटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. वेड्या वाकड्या उड्या मारणारे, कपडे काढून अभिनय करणारे. वेड्या वाकड्या उड्या मारणारे, कपडे काढून अभिनय करणारे, रंगणारे, झिंगणारे आणि पंगणारे. वेड्या वाकड्या उड्या मारणारे, कपडे काढून अभिनय करणारे, रंगणारे, झिंगणारे आणि पंगणारे तुमच्या श्यामचे आयडॉल आहेत. रंगणारे, झिंगणारे आणि पंगणारे तुमच्या श्यामचे आयडॉल आहेत. SMS चे फॅशन मिस कॉल वर मिस कॉल आहेत. SMS चे फॅशन मिस कॉल वर मिस कॉल आहेत. आजकाल तुमच्या श्यामचे अजबच थॉटिंग असते. आजकाल तुमच्या श्यामचे अजबच थॉटिंग असते. इंटरनेट कॅफे मधून चॅटिंग वर चॅटिंग असते. इंटरनेट कॅफे मधून चॅटिंग वर चॅटिंग असते. जुन्या व्यसनांसोबत नवे व्यसन जळले आहे. जुन्या व्यसनांसोबत नवे व्यसन जळले आहे. तुमचा श्याम ग्लोबल झालाय त्यामुळेच हे घडले आहे. तुमचा श्याम ग्लोबल झालाय त्यामुळेच हे घडले आहे. रात्रंदिवस नेट लावून तो सतत चाटत असतो. रात्रंदिवस नेट लावून तो सतत चाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्यामच्या जीवावरच भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे. श्यामच्या जीवावरच भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे. श्याम वयाने नव्हे मनाने म्हातारा होतो आहे. श्याम वयाने नव्हे मनाने म्हातारा होतो आहे. तरीही मी खात्रीने सांगतो श्याम मध्ये दर्जा आहे. श्याम मध्ये दर्जा आहे. श्याम मध्ये ऊर्जा आहे. श्याम भित्री भागूबाई नाही. श्याम म्हणजे सर्जा आहे. श्याम म्हणजे सर्जा आहे. तरीही मी खात्रीने सांगतो श्याम मध्ये दर्जा आहे. श्याम मध्ये ऊर्जा आहे. श्याम भित्री बागू नाही. श्याम म्हणजे सर्जा आहे. श्याम म्हणजे सर्जा आहे. रोज मुद्दाम वाढवला जातो तो जनरेशन गॅप आहे. रोज मुद्दाम वाढवला जातो तो जनरेशन गॅप आहे. श्यामची नवी भाषा समजत नाही जणू हे श्यामचे पाप आहे. श्यामची नवी भाषा समजत नाही जणू हे श्यामचे पाप आहे. श्यामची मम्मी श्यामचा बाप आपलेच पुढे रडत असतो. श्यामची मम्मी श्यामचा बाप आपलेच पुढे रडत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्याम हळवा आहे. श्याम स्वप्नाळू आहे. श्याम हळवा आहे. श्याम स्वप्नाळू आहे. श्याम संवेदनशील आहे. श्याम कष्टाळू आहे. श्याम हळवा आहे. श्याम स्वप्नाळू आहे. श्याम संवेदनशील आहे. श्याम कष्टाळू आहे. श्याम मध्ये धग आहे. श्याम सुद्धा तेवू शकतो. श्याम मध्ये धग आहे. श्याम सुद्धा तेवू शकतो. जेव्हा अवतीभोवतीचा समाज श्यामवरती विश्वास ठेवू शकतो.
श्याम मध्ये धग आहे, श्याम सुद्धा तिवू शकतो. श्याम मध्ये धग आहे, श्याम सुद्धा तिवू शकतो. जेव्हा अवतीभोवतीचा समाज श्यामवर विश्वास ठेवू शकतो, श्यामवर विश्वास ठेवू शकतो. श्याम जिप्सी होऊन सर्वत्र भटकत असतो. श्याम जिप्सी होऊन सर्वत्र भटकत असतो. ओळखलत का मला म्हणीत, याला त्याला हटकत असतो. ओळखलत का मला म्हणीत, याला त्याला हटकत असतो. तुमच्या श्यामची ना ओळख ना पाळक आहे. तुमच्या श्यामची ना ओळख ना पाळक आहे. श्यामच्या नाही आमच्याच नजरेत काळोख आहे. श्यामच्या नाही आमच्याच नजरेत काळोख आहे. सगळ्या चुका आमच्याच तरी श्यामच अपराधी वाटत असतो. सगळ्या चुका आमच्याच तरी श्यामच अपराधी वाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. आपली नोट अस्सल आहे, कधी ना कधी वटली जाईल. कधी ना कधी वटली जाईल. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. आपली नोट अस्सल आहे, कधी ना कधी वटली जाईल. मी श्यामवर विश्वास ठेवताच श्याम नव्या युगाच्या भाषा बोलू लागतो. मी श्यामवर विश्वास ठेवताच श्याम नव्या युगाच्या भाषा बोलू लागतो. जगाला प्रेम अर्पावे म्हणीत नव्या युगाची वाट चालू लागतो. जगाला प्रेम अर्पावे म्हणीत नव्या युगाची वाट चालू लागतो. आपल्याला समजून घेत आहेत, आपल्याला उमजून घेत आहेत. आपल्याला समजून घेत आहेत, आपल्याला उमजून घेत आहेत. त्याचे ऐकून घेतले की श्यामला माझाही मुद्दा पटत असतो. त्याचे ऐकून घेतले की श्यामला माझाही मुद्दा पटत असतो. श्यामच्या डोक्यामध्ये तेव्हा नव्या युगाचा नवा सूर्याचा संधी प्रकाश दाटत असतो. श्यामच्या डोक्यामध्ये तेव्हा नव्या युगाचा नव्या सूर्याचा संधी प्रकाश दाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. रचना सूर्यकांत डोळसे. अभिवाचन सूर्यकांत डोळसे. आजची वात्रटिका आहे राजकीय स्पर्धा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकीय स्पर्धा तर नेहमीच 12 महिने 13 त्रिकाळ चालू असते. पण निवडणुकीच्या तोंडावरती मात्र राजकीय स्पर्धा अत्यंत तीव्र होऊ लागते. याच निमित्तानं लिहिलेली आणि याच राजकीय स्पर्धेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय स्पर्धा. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या. मोर्चे विरुद्ध मोर्चे निघू लागले. जरा आजूबाजूला पाहिलं उघड्या डोळ्यांनी की यात्रांना आणि मोर्चांना कसा ऊत आलेला आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. तेव्हा यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या. मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या. मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोक कल्याणाला लागू लागले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोक कल्याणाला लागू लागले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले. पुन्हा एकदा पहिलं कडू. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या. मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या. मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. त्यांच्याबरोबर यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. सगळ्याच पक्षांना लोक कल्याण साधायचं आहे असं ते म्हणतात. म्हणून यांच्याबरोबर त्यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. त्यांच्याबरोबर यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. एकमेकांना हिनवू लागले हा निवडणुकीचाच प्रचार आहे. एकमेकांना हिनवू लागले हा निवडणुकीचाच
प्रचार आहे, हा निवडणुकीचाच प्रचार आहे. ते म्हणतात लोकांना जागृत करायचंय, आमचं काम लोकांपर्यंत पोहोचायचंय, असे प्रत्येकाचे दावे आहेत आणि त्यांची ही पदयात्रा, त्यांचा हा मोर्चा किती स्वार्थी आहे हे एकमेकांच्या विरोधात ते पटवून देताना आपल्याला दिसतात. हेच सांगणार सदरील वात्रटिकेचे दुसरं कडवं पुन्हा एकदा. त्यांच्याबरोबर यांचाही लोककल्याणाचा विचार आहे, त्यांच्याबरोबर यांचाही लोककल्याणाचा विचार आहे. एकमेकांना हिनवू लागले, हा निवडणुकीचाच प्रचार आहे. एकमेकांना हिनवू लागले, हा निवडणुकीचाच प्रचार आहे, हा निवडणुकीचाच प्रचार आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. प्रचार करा, अपप्रचार करा. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तर तुमचा लोकशाही हक्क आहे. निवडणुका आल्यानंतरही होणारच, तरीही वात्रटिका सदरील राजकीय पक्षांना काय सांगू पाहते हे शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात. प्रचार करा, अपप्रचार करा. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. हेच लोकशाहीचं दुःख. पुन्हा एकदा. प्रचार करा, अपप्रचार करा. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय स्पर्धा. मराठीतील ज्येष्ठ कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांचं 30 डिसेंबर 2015 रोजी दुःखद निधन झालं. त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली लेखन सूर्यकांत डोळसे, अभिवाचन सूर्यकांत डोळसे. सलाम पाडगावकर सलाम, सलाम पाडगावकर सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम. तुमच्या वात्रटिकांना सलाम, तुमच्या बालकवितांना सलाम. तुमच्या वात्रटिकांना सलाम, तुमच्या बालकवितांना सलाम, तुमच्या भावगीतांना सलाम, तुमच्या गझलेला सलाम. सलाम पाडगावकर सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम. तुम्ही जिला समृद्ध केलेत त्या माय मराठीला सलाम. तुम्ही जिला समृद्ध केलेत त्या माय मराठीला सलाम. तुम्ही जिच्यामुळे समृद्ध झालात त्या माय मराठीला सलाम, त्या माय मराठीला सलाम. तुमच्यातल्या थोराला सलाम, तुमच्यातल्या थोराला सलाम, तुमच्यातल्या पोराला सलाम. सलाम पाडगावकर सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम. तुमच्या धारा नृत्याला सलाम, तुमच्या व्रात्याला सलाम. तुमच्या धारा नृत्याला सलाम, तुमच्यातल्या व्रात्याला सलाम. तुमच्या बोल गाण्याला सलाम, तुमच्या खणखणीत नाण्याला सलाम, तुमच्या खणखणीत नाण्याला सलाम. तुमच्या धारा नृत्याला सलाम, तुमच्यातल्या व्रात्याला सलाम. तुमच्या बोलगाण्याला सलाम, तुमच्या खणखणीत नाण्याला सलाम. तुमच्या राधेला सलाम, तुमच्या कबीराला सलाम.
तुमच्या राधेला सलाम, तुमच्या कबीरेला सलाम, तुमच्या मिरेला सलाम, तुमच्या सूरदासाला सलाम. तुमच्या राधेला सलाम, तुमच्या कबीराला सलाम, तुमच्या मिरेला सलाम, तुमच्या सूरदासाला सलाम. कविता नावाच्या तुमच्यातल्या श्वासाला सलाम, तुमच्यातल्या श्वासाला सलाम. सलाम पाडगावकर सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम. तुमच्या काव्य शोधाला सलाम, तुमच्या उदास बोधाला सलाम. तुमच्या काव्य शोधाला सलाम, तुमच्या उदास बोधाला सलाम, तुमच्या त्रिवेणीला सलाम, तुमच्या त्रिकुटाला सलाम. तुमच्या त्रिवेणीला सलाम, तुमच्या त्रिकुटाला सलाम, तुमच्यातल्या आफाटाला सलाम, तुमच्यातल्या नटाला सलाम. तुमच्यातल्या आफाटाला सलाम, तुमच्यातल्या नटाला सलाम. सलाम पाडगावकर, तुम्हाला अखेरचा सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम. तुमच्यामुळे जे प्रेम करायला शिकले त्यांना सलाम. तुमच्यामुळे जे प्रेम करायला शिकले त्यांना सलाम. ज्यांचे भातुकलेचे डाव हुकले त्यांनाही सलाम, ज्यांचे भातुकलीचे डाव हुकले त्यांनाही सलाम. ज्यांना तुम्ही चढला नाहीत त्यांनाही सलाम. ज्यांना तुम्ही चढला नाहीत त्यांनाही सलाम. ज्यांना तुम्ही कळला नाहीत त्यांनाही सलाम. ज्यांना तुम्ही कळला नाहीत त्यांनाही सलाम. सलाम पाडगावकर सलाम, तुम्हाला अखेरचा सलाम. सलाम पाडगावकर सलाम. तुमच्या श्रोत्यांना सलाम, तुमच्या वाचकांना सलाम. तुमच्या श्रोत्यांना सलाम, तुमच्या वाचकांना सलाम. तुम्हाला छापणाऱ्यांना सलाम, तुम्हाला ढापणाऱ्यांना सलाम. तुमच्या श्रोत्यांना सलाम, तुमच्या वाचकांना सलाम. तुम्हाला छापणाऱ्यांना सलाम, तुम्हाला ढापणाऱ्यांना सलाम. तुम्हाला महाराष्ट्र भूषण देणाऱ्यांना सलाम. तुम्हाला महाराष्ट्र भूषण देणाऱ्यांना सलाम, तुम्हाला दूषण देणाऱ्यांना सलाम. सलाम पाडगावकर, तुम्हाला अखेरचा सलाम. सलाम पाडगावकर, तुम्हाला अखेरचा सलाम. तुम्हाला स्वीकारणाऱ्यांना सलाम, तुम्हाला नाकारणाऱ्यांना सलाम. तुम्हाला स्वीकारणाऱ्यांना सलाम, तुम्हाला नाकारणाऱ्यांना सलाम. तुमच्या ऋतून बसण्याला सलाम. तुमच्या ऋतून बसण्याला सलाम. तुमच्या असण्या इतकाच तुमच्या नसण्याला सलाम. तुम्हाला स्वीकारणाऱ्यांना सलाम, तुम्हाला नाकारणाऱ्यांना सलाम. तुमच्या ऋतून बसण्याला सलाम, तुमच्या असण्या इतक्याच तुमच्या नसण्याला सलाम. सलाम पाडगावकर, तुम्हाला अखेरचा सलाम. सलाम पाडगावकर, तुम्हाला अखेरचा सलाम. रचना सूर्यकांत डोळसे. अभिवाचन सूर्यकांत डोळसे. डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो. तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाचडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे.
गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे मतदार जागृती. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 डिसेंबर 2011 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणूक आयोग दरवर्षी मतदार जागृती दिन साजरा करतं आणि वेळोवेळी आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून भारतीय मतदारांची साक्षरता वाढावी, लोकशाहीविषयी जागरूकता वाढावी याविषयी प्रयत्न करताना दिसतं. पण त्यांचा हा प्रयत्न कसा फलद्रूप होत आहे, कसा कारणी लागत आहे यावर नेमकेपणानं आणि मार्मिकपणे भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मतदार जागृती. लोकशाहीचे नवे धडे मतदार राजे शिकू लागले. लोकशाहीचे नवे धडे मतदार राजे शिकू लागले आणि लोकशाहीचा अधिकार ठोकशाहीनं विकू लागले. लोकशाहीचा अधिकार ठोकशाहीनं विकू लागले. ठोकशाहीनं विकू लागले. पुन्हा एकदा पहिलं करू. लोकशाहीचे नवे धडे. लोकशाहीचे नवे धडे मतदार राजे शिकू लागले. लोकशाहीचे नवे धडे मतदार राजे शिकू लागले आणि लोकशाहीचा अधिकार ठोकशाहीनं विकू लागले. लोकशाहीचा अधिकार ठोकशाहीनं विकू लागले. सदर वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू. दिवसेंदिवस मतदार राजे. लोकशाहीचा राजा कोण? तर मतदार राजा. म्हणून दिवसेंदिवस मतदार राजे चांगले जागृत होत आहेत. दिवसेंदिवस मतदार राजे चांगले जागरूक होत आहेत. सगळ्यांचाच माल घेऊन एकालाच मत देत आहेत. सगळ्यांचाच माल घेऊन एकालाच मत देत आहेत. एकालाच मत देत आहेत. इकडं चांगलं समजण्यासाठी पुन्हा एकदा दिवसेंदिवस मतदार राजे. दिवसेंदिवस मतदार राजे चांगलेच जागृत होत आहेत. दिवसेंदिवस मतदार राजे चांगलेच जागृत होत आहेत आणि सगळ्यांचाच माल घेऊन एकालाच मत देत आहेत. सगळ्यांचाच माल घेऊन एकालाच मत देत आहेत. एकालाच मत देत आहेत. घरातलं सगळं मत किरकोळ विकलं जात नाही, तर अगदी ठोक भावाने विकलं जातं. म्हणून त्या मतदार राजासाठी सदर वात्रटिका पुन्हा एकदा. लोकशाहीचे नवे धडे मतदार राजे शिकू लागले. लोकशाहीचे नवे धडे मतदार राजे शिकू लागले आणि लोकशाहीचा अधिकार ठोकशाहीनं विकू लागले. लोकशाहीचा अधिकार ठोकशाहीनं विकू लागले. पुढचं आणि शेवटचं कडू. दिवसेंदिवस मतदार राजे. दिवसेंदिवस मतदार राजे चांगलेच जागृत होत आहेत. दिवसेंदिवस मतदार राजे चांगलेच जागृत होत आहेत आणि सगळ्यांचाच माल घेऊन एकालाच मत देत आहेत. सगळ्यांचाच माल घेऊन एकालाच मत देत आहेत. एकालाच मत देत आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मतदार जागृती. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती